स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव. मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी, केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55. आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे आत्मविश्वास 2025 वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन. अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी. याबाबत सविस्तर वृत्त असे की आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे आत्मविश्वास 2025 वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीमध्ये वार्षिक स्नेह संमेलन होणार आहे. 21 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान फूड फेस्टिवलचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. आत्मविश्वास 2025 वार्षिक स्नेह संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहे. 21 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व बालनाट्य, तर 22 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण हौशी नाट्यविष्कार, 23 जानेवारी रोजी आत्मा मालिक मेळावा, 24 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व नृत्य आविष्कार माध्यमिक विभाग, तर 25 जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व नृत्य आविष्कार माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग असे विविध कार्यक्रम होणार आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा होणार असून या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. याबाबत अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली. आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम जो बहुप्रतीक्षित असतो, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्साहाचं वातावरण तयार करणारा असतो आणि वर्षभर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कलागुण संपादन केलेले असतात त्या कलागुण संपादनाच्या संदर्भात त्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम असतो. तो आत्माविष्कार 2025 हा कार्यक्रम 21 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान होत आहे आणि लगेचच 26 जानेवारीचा वार्षिक कार्यक्रम ही आपल्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम हा जोडून होत आहे. तर आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप उत्साहाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. त्याचबरोबर आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल जे आहे ते क्रीडा संकुल विद्यार्थ्यांना फक्त गुणवत्तेचेच धडे देत नाही, तर त्याचबरोबर कला, क्रीडा, संगीत, नाट्य, अभिनय, नृत्य अशा अनेक प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतं. आणि आमचे विद्यार्थी फक्त आत्मा मालिक संकुलातच, कोकमठाण किंवा कोपरगाव तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये गुणवत्ता संपादन करतात. आणि या गुणवत्तेचा गौरव करण्याचं काम हे एका दिवसाच्या कार्यक्रमात पूर्ण होत नसल्यामुळं 5 दिवसाचा आत्माविष्कार हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होतोय. आणि या कार्यक्रमासाठी सर्व पालकांना, त्याचबरोबर परिसरातील सर्व आत्मप्रेमी भाविकांना, नागरिकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही निमंत्रित करीत आहोत. 21 तारखेला आमचा बालनाट्याचा म्हणजे जवळजवळ यावर्षी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने 8 बालनाट्य बसवलेली होती आणि ती बालनाट्य राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेली होती आणि अत्यंत उत्कृष्टपणे सादरीकरण होऊन अनेक विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये बक्षिसं मिळालेली आहेत. तर त्यापैकी 2 उत्कृष्ट बालनाट्यांचं सादरीकरण हे 21 तारखेला होणार आहे. त्याचबरोबर 22 तारखेला आमच्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी बसवलेलं जे नाट्य आहे किंवा नाटक आहे त्याचं सादरीकरण होणार आहे. त्यानंतर 22 तारखेला वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम 5:30 वाजता सुरू होईल आणि हौशी नाट्याविष्कार 22 तारखेला हा हौशी नाट्य आमच्या कर्मचाऱ्यांनी बसवलेला नाट्याविष्कार जो आहे तो सादर केला जाईल. 23 तारखेला आत्मा मालिक मेळा फूड फेस्टिवलचं उद्घाटन जे आहे ते 21 तारखेलाच होणार आहे सकाळी साधारणपणे 9 वाजता आणि 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत फूड फेस्टिवल चालणार आहे. त्याचबरोबर विविध खेळणी आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मजेदार खेळांचं खेळ जे आहेत ते त्या दरम्यान ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळ सर्व उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचं
जे आत्मा मालिक ध्यानपीठाचं संतगण आणि संत माता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विविध प्रशासनातले अधिकारी, त्याचबरोबर सिनेसृष्टीतले कलाकार, त्याचबरोबर समाजकार्यातले अनेक सामाजिक प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. विशेषतः पोलीस उप अधीक्षक शिरीष सोमने साहेब, शिक्षणाधिकारी अशोकरावजी कडूस साहेब, त्याचबरोबर हर्षद गोळे सर, गायक सूर नवा ध्यास नावाचे कलर्स मराठीचे कलाकार, त्याचबरोबर अभय अर्जुन दास इस्कॉन ट्रस्ट मुंबईचे संत आहेत ते हजर राहणार आहेत. श्रीमती शबाना शेख गट शिक्षणाधिकारी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर अजय कुमार लोळगे साहेब, सेवानिवृत्त विशेषाधिकारी बाल भारती, आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त कर्नल अनिल पोटे साहेब उपस्थित राहणार आहेत. तर मुलांना एक वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या कडून मार्गदर्शन मिळेल, त्याचबरोबर त्यांना मोटिवेशन मिळेल की जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर बनवत असताना किंवा आपल्याला पुढं जाऊन काय करायचं याचं मोटिवेशन त्यांना त्या निमित्ताने मिळेल. आणि सर्वच विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टाचं चीज या आत्माविष्कार म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून होत असतं. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सर्व एज्युकेशन मॅनेजर, सर्व प्राचार्य आणि कार्य करणारी सर्व टीम यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी पालकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या स्नेहसंबंधितांना निमंत्रण करतो. आत्मा मालिक.